नमस्कार. शतकानुशतकं आपली आदर्श भारतीय संस्कृती जीवापाड जपून न्यायासाठी, मुक्तीसाठी, मोक्षासाठी अविरत झगडणाऱ्या स्त्री शक्तीत माझ्यासारख्या भाविक, श्रद्धाळू, विवेकी मनाला देव भेटल्याचा साक्षात्कार होतो आणि दिव्यत्वाच्या प्रचितीपुढे मी नतमस्तक होते. भारतीय स्त्री शक्तीला त्रिवार वंदन. या स्त्री शक्तीचा कधीही पुसला न जाणारा संस्कार ही खरंच आपल्या स्त्री जीवनाची सोबत आहे. अगणित गुणांचा मनोज्ञ संगम करून विधात्याने स्त्रीमूर्ती घडवली. स्त्री म्हणजे मानवी जीवनाच्या, मानवी संस्कृतीच्या अग्रभागी लिहिलेला श्रीकार. स्त्री हा समाज जीवनाचा, सांस्कृतिक जीवनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. संस्कृती जपण्यात, वाढवण्यात स्त्री अग्रेसर असते. कुटुंब, समाज, संस्कृती यांचा केंद्रबिंदू, आधारबिंदू म्हणजे स्त्री. स्त्रीच्या समाजातील दर्जावरून संस्कृतीच्या अंतरंगाची ओळख होते. या जगातील प्रत्येक गोष्ट परिवर्तनक्षम आहे. बदल नैसर्गिक आहेत. काळाच्या परिवर्तनात बदलणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. कुठलाही बदल व्यक्तिसापेक्ष नसतो, तर त्याची व्याप्ती प्रचंड असते. अविरत फिरणारे हे कालचक्र कोणी थांबवू शकत नाही. या कालचक्राच्या फिरण्याला अंत नाही, मध्य नाही आणि प्रारंभही नाही. काळाच्या या झंझावातात युगच्या युग गडप होतात. व्यक्ती येतात आणि जातात. कुणालाही कुणासाठी थांबायला वेळ नाही आणि इच्छाही नाही. कारण कुणाचं कुणावाचून अडत नाही, नडत नाही. जन पळभर म्हणतील हाय हाय. या कटू सत्याचा अनुभव आपल्यातल्या प्रत्येकाला आहे. काळाच्या तुफानी वेगात चांगलं आणि वाईट सारं काही भस्मसात होऊन जातं. उरतो तो फक्त त्यांचा वेग. हे सत्य मान्य करून सुद्धा काळाच्या या तुफानी वेगावर प्रयत्नशील मात करून त्यावर आपल्या कार्याचा कायमस्वरूपी ठसा उमटवणारी माणसं होऊन गेली, वर्तमानातही आहेत आणि भविष्यातही नक्की असणार आहेत. अशांपुढे काळही स्तब्ध होतो. आदराने वंदन करतो. त्यांचे गोडवे गातो. वेदकाळापासून संत काळापर्यंत स्त्री जीवनाचा आढावा घेतला तर लक्षणीय चढउतार आपल्याला दिसतात. वेदकालीन स्त्री जीवन अत्यंत समृद्ध होतं. स्त्री स्वयंप्रकाशित होती. तिच्या विकासाला पूर्ण वाव होता. तिला खूप अधिकार होते. वेदकालीन समाज स्त्रीकडे व्यापक दृष्टिकोनातून बघायचा. वेदकाळाने स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच स्वतंत्रपणे बौद्धिक, आध्यात्मिक, शैक्षणिक जीवन जगण्याचा अधिकार दिला. वेदकाळात स्त्री पुरुष समानता होती. स्त्री जीवनाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन होता. त्यामुळे वेदकाळात उर्वशी, आपाला, सूर्या, गार्गी, लोपामुद्रा यासारख्या असंख्य तेजस्वी स्त्रिया होऊन गेल्या. वेदकालीन स्त्रीच्या विकासाला पूर्ण संधी मिळाली. वेदकालीन पार्श्वभूमी पाहताना रामायण, महाभारतकालीन स्त्री जीवन पूर्वकालीन स्त्री जीवनापेक्षा निकृष्ट झाल्यासारखं दिसतं. सीता, द्रौपदी यांच्या जीवनाची फरफट स्त्री जीवनाची आगतिकता समजायला पुरेशी बोलकी आहे. स्त्रीची बाणेदार वृत्ती काळानुसार कमी कमी होत गेली. प्राचीन काळी असलेली स्त्रीची व्यथा नंतरच्या काळात वाढल्यासारखी वाटते. धर्मशास्त्रात पुरुषांना प्राधान्य मिळाल्यामुळे स्त्रिया बंधनात अडकल्या. या बंधनांमुळे स्त्रियांचा सामाजिक दर्जाही खालावला. स्त्री जीवन संकुचित झालं. पुराण काळ म्हणजे स्त्री जीवनातील अंधार कोठडी. अनेक व्रतवैकल्यांच्या जाचात स्त्रिया परावलंबी होऊन गेल्या. स्त्री स्वातंत्र्य या शब्दाचा तर विसरच पडला.
नको हा स्त्री जन्म असा सूर कानावर पडायला लागला. स्त्री जन्म म्हणवनी न भावे उदास हा दिलासा ज्ञानेश्वरकालीन संतांनी स्त्रीला दिला. स्त्री जन्म म्हणजे पूर्वजन्मीचं पाप या विचारांपासून संतांनी स्त्रियांना दूर नेलं. मुक्तीची कवाडं मोकळी केली. मुक्ती म्हणजे आनंदाचा मार्ग. स्त्रियांना भक्तीचं स्वातंत्र्य देऊन संतांनी स्त्रीला प्रकाशाची, विकासाची वाट दाखवली. अनाथ स्त्रीला आधार देण्यासाठी कणखर नसणाऱ्या समाज मनाला संतांनी माणुसकीचा धर्म सांगितला. पराभूत समाज मनाला खूप मोठा आधार दिला. अनाथ स्त्रीला समाज आधार द्यायला समर्थ नव्हता. अशा वेळेला संतांनी तिला आधार दिला, विश्वास दिला. कौटुंबिक, सामाजिक, जाचक बंधनांच्या गुलामगिरीतून स्त्री जीवनाची सुटका केली. तुम्ही देवावर प्रेम करा. प्रेम म्हणजेच भक्ती. त्या देवाला जीव लावा. प्रेमाने जग जिंकता येतं हा प्रेमाचा म्हणजे भक्तीचा दृष्टिकोन संतांनी शिकवला. संतांच्या स्त्रीविषयक उदात्त भव्य दिव्य दृष्टिकोनामुळे स्त्रीला विकासाची संधी मिळाली आणि भक्ती मार्गावरून जाताना आपल्याला प्रत्यक्ष देव भेटतो हा दिलासा मिळाला. आणि त्यामुळे त्या काळातल्या स्त्रिया भक्तिमार्गाच्या वाटेने अमरपदी जाऊन पोचल्या. आधुनिक काळात स्त्रियांची प्रगती नक्की कौतुकास्पद आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने तिच्या गुणांनी प्रयत्नांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. असंख्य स्त्रिया आज अभिमानास्पद कार्य करत आहेत. आजची यशस्वी स्त्री गतकालीन स्त्रियांच्या भरभक्कम खांद्यावर उभी आहे हे विसरून चालणार नाही. प्रत्येक उगवत्या पिढीने मावळत्या पिढीबद्दल श्रद्धा आणि कृतज्ञता भाव मनात ठेवायला पाहिजे. परिस्थिती बदलते, गरजा बदलतात, तरी काही शाश्वत मूल्य मात्र चिरंतन असतात. अशा शाश्वत मूल्यांची जपणूक करून उगवत्या पिढीचा जीवनमार्ग सतत प्रकाशमान ठेवणारी कितीतरी स्त्री जीवनं आपण जाणून घ्यायला पाहिजेत. ती जाणून घेतली ना की आपल्याच जीवनाला आधार वाटतो, दिशा सापडल्याचा आनंद मिळतो. जीवनातील नागमोडी वळणांवरून त्याची सोबत मिळते. कृतकृत्य मनाला आशीर्वादाची गरज वाटते. मग संवेदनशील मन म्हणतं, प्रगतीच्या दिशेने पावलं टाकण्यासाठी स्त्रीत्व जपून आकाशझेप घेण्यासाठी तुझे आशीर्वाद पाहिजेत. स्त्रीपणात सृजनाच्या नवीन नवीन दिशा आहेत. स्त्रीत्व तावून सुलाखून निघाल्याशिवाय सिद्ध कसं होणार? सृजनाच्या ध्यासात क्षणोक्षणी मरावं लागतं. स्त्री जीवनाचा हा अर्थपूर्ण सूर दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील सगळ्या सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रिया म्हणजे दीपस्तंभ वाटतात. त्यांचं जीवन समजून घेताना आपणच आपल्यात डोकावतो. मी कोण याचा शोध घ्यायला लागतो. या शोधात स्त्रीजन्म सार्थकी लावण्याची हाक कानी पडते. नवी जाग येते. माणुसकीचं अजरामर सत्य कानात मनात घुमायला लागतं. आणि माणुसकीची मिठी घातली की सुखिया झाला या शब्दांचा अर्थ उमजतो. अहंकार गळून पडतो. आनंदाच्या सरी बरसतात. आणि मग स्त्री शक्तीचा मन जागर करायला लागतं. नव्या जुन्या सीमेवर माझे मज गाव दिसे, संस्कृती मी जपणार, स्त्री माझे नाव असे. असे गौरवाचे उद्गार मन गायला लागतं. महाराष्ट्रातील स्त्री शक्तीचा जागर समजून घेताना आणि समजून तो जागर करताना या स्त्री जीवनाचे 2 डोळे मला अंतर्मुख करून गेले. एक डोळा त्यांनी प्राप्त केलेला ज्ञानाचा आणि दुसरा डोळा त्यांच्या संवेदनशील मनाचा.
ज्ञानाचा डोळा विचार करायला शिकवतो, त्यामुळे जीवन प्रगल्भ आणि व्यापक होतं. तर संवेदनेचा डोळा अंतरंगात प्रेमाचा आणि मायेचा दिवा लावतो. याची तीव्रतेने मला जाणीव झाली आणि या जाणीवेमुळे त्यांचं जीवन समजून घेणं सोपं वाटलं. अशा ह्या स्त्री शक्तीला वंदन करताना माझ्या मनातल्या भावना एका कवितेच्या रूपाने व्यक्त करते. स्त्री जन्मात तुझी कहाणी, स्त्री जन्मात तुझी कहाणी, मानवा मिळाली अमर गाणी. तू धात्री, तू रमा रमणी, तू दुर्गा, तू काली, तू रणरागिणी. तू भक्ती, तू युक्ती, तू मुक्ती. तू भक्ती, तू युक्ती, तू मुक्ती. तू आदिशक्ती, तू महाशक्ती. गुण गाऊन तुझे देवी महादेवी, किती तरले या भवसागरी देवी. स्वामी तिन्ही जगाचा, तुझ्या विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, तुझ्या विना भिकारी. जन्म घेता नररत्ने, देव उजवे तुझ्या कुशीतुनी. त्याग करुणा सेवा प्रेम सिंधू तू. त्याग करुणा सेवा प्रेम सिंधू तू. समर्पण तडजोड पराक्रम तू. तूच तर सकल विश्वा आधार बिंदू तू. सकल विश्वा आधार बिंदू तू. सकल विश्वा आधार बिंदू तू. स्त्री शक्तीच्या जागर करणाऱ्या या एका व्याख्यानमालेत आपण 9 स्त्रियांचा त्यांचा जीवनातला प्रवास कसा आहे, त्यांना काय काय अडचणी त्यात आल्या, त्या अडचणींवर सहजपणे मात करून त्यांनी आपला प्रवास प्रगतीच्या दिशेने कसा नेला याचा आढावा आपण घेणार आहोत. स्त्री शक्तीचा जागर या व्याख्यानमालेतलं आजचं हे 3रं पुष्प. ज्ञानेश्वर भगिनी, लहानगी मुक्ताई सौदामिनी. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही 4ही भावंड आपेगावचे विठ्ठलपंत कुलकर्णी यांची अपत्य. कुलकर्णी यांचं घराणं सदाचार संपन्न होतं. या घराण्यात विठ्ठलपंतांच्या रूपाने मूर्तिमंत वैराग्याचा जन्म झाला. लहानपणी या विठ्ठलाने व्रतबंधनानंतर वेदपठण केलं. जन्मदात्यांचा आशीर्वाद घेऊन विठ्ठल तीर्थाटनाला गेला. ब्रह्मगिरी, भीमाशंकर, पंढरपूर अशी तीर्थयात्रा झाल्यावर विठ्ठल आळंदीला येऊन पोचला. आळंदीत या विठ्ठलाची भेट शिदोपंतांशी झाली. विठ्ठलाने शिदोपंतांच्या घरी मुक्काम केला. शिदोपंतांनी त्याचा यथायोग्य पाहुणचार केला. विठ्ठलाचं तेजस्वी रूप त्यांना खूप आवडलं. शिदोपंतांना त्या मध्यरात्री स्वप्नात पंढरीनाथाचा दृष्टांत झाला. या विठ्ठल ब्राह्मणाला तू सालंकृत कन्यादान कर असं पंढरीनाथांनी सांगितलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच रात्री विठ्ठलाला सुद्धा दृष्टांत झाला. मूर्तिमंत चारी जन्मईच्या उदरी, म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. स्वप्नस्थ दृष्टांतानुसार शिदोपंतांनी आपली कन्या या विठ्ठलाला द्यायचं नक्की केलं आणि विठ्ठलाने दृष्टांतानुसार रुक्मिणीचा स्वीकार करायचं ठरवलं. विठ्ठल रुक्मिणी यांचा विवाह झाला. विठ्ठल रुक्मिणी यांचा जोडा विश्वकारणातोच झाला. विवाहानंतर प्रपंच सुरू झाला. पण वैराग्य वृत्तीच्या विठ्ठलपंतांचं मन प्रपंचात रमत नव्हतं. त्यांचं मन तीर्थाटनात गुंतलं होतं. सुरुवातीच्या काळात पुत्रप्राप्ती न झाल्यामुळे संन्यास घेण्याचे विचार त्यांच्या मनी डोकावले. पण पुत्रप्राप्तीशिवाय संन्यास कसा घेणार? रुक्मिणीच्या संमतीशिवाय प्रपंचाचा त्याग कसा करणार? एक दिवस अचानक विठ्ठलपंतांना आपल्या पत्नीची परवानगी मिळाली.
आणि नेसत्या वस्त्रानिशी प्रातःकाली विठ्ठलपंत तीर्थाटनाला गेले. काशीला जाऊन श्रीपाद स्वामींकडून विठ्ठलपंतांनी संन्यासाची दीक्षा घेतली. आता हा संन्यासी चैतन्याश्रम या नावाने वावरायला लागला. कामाच्या व्यवधानात नकळत पतीला परवानगी दिलेल्या रुक्मिणीबाई अस्वस्थ झाल्या. त्यांना पश्चात्ताप झाला. पती परत यावा यासाठी त्या मनोभावे अश्वत्थ वृक्षाची सेवा करायला लागल्या. एकदा श्रीपाद स्वामी तीर्थयात्रा करत करत आळंदीला आले. आळंदीला त्यांची भेट रुक्मिणीबाईंशी झाली. रुक्मिणीबाईंचा सेवाभाव बघून ते अति प्रसन्न झाले. प्रसन्न मनाने त्यांनी पुत्रवती हो असा आशीर्वाद दिला. दुःखी कष्टी असलेल्या रुक्मिणीबाईंनी त्यांना वस्तुस्थिती सांगितली. आपल्या पतीने संन्यास घेतला आहे, त्यामुळे तुमचा आशीर्वाद खरा कसा ठरणार? हे ऐकून श्रीपाद स्वामींना आश्चर्य वाटलं. आपला आशीर्वाद खरा ठरला नाही तर गाठीचं पुण्य व्यर्थ जाणार. ते तडक काशीला गेले. चैतन्याश्रम हा रुक्मिणीबाईंचा पती असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. चैतन्यांनीही सगळी कबुली दिली. स्वामींकडून अभय मिळालं आणि विठ्ठलपंत परत गृहस्थाश्रमी झाले. सुखरूप गृहस्थाश्रम चालवावा या गुरु आशीर्वादाने त्यांचा प्रपंच सुरू झाला आणि 12 वर्षात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या 4 अपत्यांचा जन्म झाला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीनुसार ही 4ही भावंडे विरक्त आणि निरीच्छ वृत्तीची होती. ही 4ही भावंडं अतिबुद्धिमान, कांतिमान आणि तेजस्वी होती. त्यांच्या नावातच विशेष अर्थ होता. शिव तो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव पाही, सोपान तो ब्रह्मा, मूळ माया मुक्ताबाई. शके 1195 निवृत्तीचा जन्म झाला. शके 1197 ज्ञानदेवांचा जन्म झाला. तर शके 1199 सोपान जन्माला आले. मूळ माया मुक्ताईचा जन्म शके 1201 झाला. आदिशक्तिरूपी मुक्ताई जन्मली अश्विन शुद्ध प्रतिपदेला, म्हणजे नवरात्राच्या पहिल्या दिवशी. मुक्ती म्हणजे मोक्ष, जीवनातली सर्वश्रेष्ठ सुखशांतीची अवस्था. माता पित्यांनी प्रयाग क्षेत्री त्रिवेणी संगमात देह विसर्जित केला तेव्हा मुक्ताबाई अवघी 4 वर्षाची होती. या 4 वर्षाचा आईवडिलांचा जीवनप्रवास अत्यंत खडतर घटनांनी युक्त असल्यामुळे ती जन्मदात्यांच्या वात्सल्याला नक्कीच मुकली असणार. लहान वयात ही भावंडं पोरकी झाली. प्रेमाच्या एका घट्ट धाग्याने बांधली गेलेली ही भावंडं एकमेकांना नित्य प्रेमाची ऊब देत होती. मुक्ताईला तर परिस्थितीने प्रौढ केलं. त्यामुळे भावंडांवर मायेची पाखर घालताना ती त्यांची माऊली होऊन गेली. आपल्या मुलांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होण्यासाठी विठ्ठलपंत रुक्मिणीबाईंनी प्रायश्चित्त सहजपणे स्वीकारलं. या 4ही भावंडांची चरित्र अलौकिक आणि चमत्कारांनी युक्त आहेत. भक्तराज नामदेवांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरांची आदी, तीर्थावळी आणि संतांच्या समाधी या प्रकरणातून 4ही भावंडांचं चरित्र आपल्याला समजतं. मुक्ताबाईचं स्वतंत्र चरित्र नाही. मुक्ताबाईची काव्यरचनाही ज्ञानदेव गाथेतच समाविष्ट केलेली आहे. संन्याशाची पोरं म्हणून समाजाने या भावंडांना वाळीत टाकलं. विद्वानांनी त्यांचा मुंजीचा अधिकार लाथाडला. त्यामुळे लग्नाच्या विचाराचा प्रश्नच उद्भवला नसावा. मुक्ताबाईसुद्धा आजन्म कुमारिका राहिली. 17-18 वर्षाचं आयुष्य तिच्या वाट्याला आलं. पण जे आयुष्य तिने सत्कारणी लावलं. तिचं ज्ञान, कर्तृत्व लोकविलक्षण होतं. आईवडिलांकडून बुद्धिमत्ता, करारीपणा आणि वैराग्य हे गुण मुक्ताईत आपोआप उतरले.
परिस्थितीने मुक्ताबाईला घडवलं. संसाराविषयीची उदासीनता मनात निर्माण झाल्यामुळे ज्ञानमार्गाने जाण्याचा निश्चय पक्का झाला असणार. बहिष्कृत कुटुंबातली हे 4 जीव प्रेमाने आणि ज्ञानाने एकमेकांचे आधार बनले. निवृत्तीनाथांनी मुक्ताईला गुरुपदेश केला. मुक्ताईचा पारमार्थिक अधिकार फार मोठा होता. ज्ञानाने पोक्त झालेल्या मुक्ताबाईंनी नामदेवांसारख्या कितीतरी संतांना अधिकारवाणीने उपदेश केला. मुक्ताबाई वयाने लहान असल्या तरी त्यांचा कर्तेपणाचा अधिकार खूप मोठा होता. मुक्ताबाईची निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान ही तिन्ही भावंडे अतिमानवी होती. त्यांचा संसारही अलौकिकच होता. या तिघांचा पारमार्थिक संसार मुक्ताबाईंनी सांभाळला. अध्यात्म हा जणू तिच्या रक्तातला गुणधर्म होता. संसाराविषयीची अनासक्ती आणि जीवनविन्मुखता काही अंशी वंश परंपरागतच चालत आलेली असावी. लौकिक जीवनातली अलौकिक प्रसंगांना सामोरं जावं लागल्यामुळे मुक्ताबाईची अध्यात्मप्रवण वृत्ती वाढीस लागली असावी. मुक्ताबाई स्वतःचं स्त्रीमन, स्त्रीसुलभ भावना यांच्याकडे पाठ फिरवण्यात यशस्वी झाल्या. आपलं स्त्रीत्व विसरल्यामुळे आध्यात्मिक जीवनाचा प्रवास भावंडांप्रमाणे अलौकिक उंची गाठू शकला. ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यातील नातं केवळ लौकिक बहीण भाऊ एवढं मर्यादित नाही राहिलं. दोघांना निवृत्तीनाथांकडून दीक्षा मिळाल्यामुळे त्यांच्यात गुरु भगिनी या नात्याचा अनुबंध निर्माण झाला. मुक्ताबाईच्या मनातील असंख्य गूढ, गहन, गंभीर प्रश्नांना ज्ञानेश्वर समर्पक उत्तरं देत असत. निवृत्तीनाथांबद्दल मुक्ताबाईच्या मनात विलक्षण आदर आणि कृतज्ञता भाव होता. म्हणूनच निवृत्तीनाथांची मांडे खाण्याची इच्छा पुरी करता न आल्यामुळे मुक्ताबाई दुःखी झाली. तिचं दुःख लक्षात आल्यावर ज्ञानदेवांनी योग प्रक्रियेने जठराग्नी प्रज्वलित केला आणि त्यावर मुक्ताबाईंनी मांडे भाजले. या प्रसंगी या भावंडांच्या विरोधात असणारे विसोबा चाटी यांच्यात परिवर्तन होऊन ते विसोबा खेचर या नावाने ओळखले जाऊ लागले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही 4ही भावंड संन्यस्त वृत्तीची असली तरी संवेदनशील मनाची होती. ज्ञानदेव तर अधिकच संवेदनशील मनाचे आणि हळुवार अंतःकरणाचे होते. सहनशक्ती आणि विरक्ती हे त्यांचे गुण कौतुकास्पद होते. या 4ही भावंडांना अपमान, अवहेलना, पोरकेपण, भविष्याची अनिश्चितता यासारख्या अनेक संकटांना सतत तोंड द्यावं लागलं. अपमानाचे असंख्य घाव झेलणाऱ्या ज्ञानदेवांच्या मनात क्वचितच या दुष्ट जगाकडे पाठ फिरवण्याचा भाव सहजपणे उमलून आला असणार. सहनशक्ती, सोसणं यांचा अतिरेक झाल्यावर चीड, संताप आला तर त्यात नवलते काय? अशाच एका प्रसंगी ज्ञानदेव सिद्ध बेटावरील त्यांच्या घरात जाऊन बसले. जगातील दुष्ट आणि खोट्या व्यवहाराचा त्यांना वीट आला आणि ताटी बंद करून त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं. ज्या पैठणकरांनी निवृत्ती, ज्ञाना, सोपान, मुक्ताई यांच्या नावाची खिल्ली उडवली, या भावंडांना क्षुद्र लेखणाऱ्या पैठणकरांनी ज्ञानाने पशुमुखातून वेद वदवले हे प्रत्यक्ष स्वतःच्या कानांनी ऐकल्यावर त्या चौघांचाही गौरव केला. ज्ञानेशो भगवान विष्णुः, निवृत्ती भगवान हरः, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. पैठणच्या तथाकथित विद्वान पंडितांना
स्वतःच्या शब्द पांडित्याचा अत्यंत गर्व होता. त्यांच्या पोकळ पांडित्यावर सुद्धा भुलून त्यांच्या नादी लागणारा समाज होता. या समाजाची अज्ञानापोटी फसवणूक, पिळवणूक होतीये. पोकळ पांडित्य शुद्ध ज्ञानावर कुरघोडी करते. ते ज्ञानदेवांना बघवत नव्हतं. शब्दशास्त्रांनी क्लेश झालेले ज्ञानदेव अत्यंत चिंतामग्न व्हायचे. ज्ञानदेवांच्यातील बदल त्यांची धाकुडी बहीण मुक्ताई बघत होती. ज्ञानदेव आपल्या ज्ञानाची कवाडं बंद करून घेत आहेत. ही गोष्ट मुक्ताईच्या नजरेतून सुटली नाही. ज्ञानदेव सगळ्या जगावर रुष्ट झालेत. दोघांच्या नात्यातील वात्सल्याच्या अधिकारामुळे मुक्ताई रुसलेल्या ज्ञानाची समजूत काढतीये. ही चारी भावंडं अवतारी होती. मानव जातीच्या विकासासाठी त्यांचा अवतार होता. अशा अवतारी व्यक्तींचं स्वतःमधलं दिव्य शक्तीचं भान कधीही नष्ट होत नाही. वैयक्तिक टीकेमुळे ते लोकांकडे पाठ फिरवणं शक्य नाही. पण एक क्षण असा आला असावा की ज्ञानदेवांना असं वाटलं की या समाजाशी काही संपर्क नको. आता आत्मस्थितीत राहावं हेच योग्य आहे. म्हणून ताटी बंद करून त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतलं असावं. ज्ञानेश्वरांना क्रोध आला हे नक्की, पण त्यामुळे त्यांच्या संतत्वात उणेपणा आला असं नाही म्हणता येत. शब्दशास्त्र झाले क्लेश, संती मानावा उपदेश. पोकळ शब्दशास्त्राने, पांडित्याने समाज मनाला नागवणारी, उद्ध्वस्त होणारी जनता पाहून ज्ञानदेवांचं अंतःकरण कळवळलं आणि त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतलं. ज्ञानाची कवाडं बंद केली. एका कोशात त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं, ताटी लावून टाकली. मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगात ज्ञानदेवांना त्यांच्या जीवित कार्याची जाणीव करून दिली. स्वतःला कोंडून घेणं, ज्ञानाची कवाडं बंद करणं हा आध्यात्मिक पातळीवर संकुचितपणा आहे. विश्वकल्याणासाठी ज्ञाना तुम्ही संत श्रेष्ठ आहात. त्याच्याकडे पाठ फिरवून कसं चालेल? ज्ञानदेवांचं अवतार कार्य, त्यांच्या जीवनाचं प्रयोजन मुक्ताई माऊली ज्ञानाला सांगतेय. शुद्ध जनकल्याणाच्या भूमिकेतून आपलं ज्ञान लोकांसमोर खुलं करावं अशी विनवणी मुक्ताई ज्ञानाला करतेय. यानंतर भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. ताटीच्या अभंगात मुक्ताईने ज्ञानदेवांना त्यांच्या जीवित कार्याची जाणीव करून दिली आहे. जीभ दातांनी चाविली, कोणे बत्तीशी तोडिली. मुठभर पंडितांच्या वागण्याचा परिणाम साऱ्या समाजाला का भोगायला लावायचा? समाजाला ज्ञानापासून वंचित का ठेवायचं? मुक्ताईचा अधिकार खूप मोठा होता. याची कल्पना ताटीच्या अभंगातील तत्त्वज्ञान आणि तिची भूमिका यावरून आपल्याला समजते. हा अधिकार एवढा मोठा असूनही मुक्ताईच्या मनाला अहंकाराचा स्पर्शही नव्हता. ती अत्यंत नम्र होती आणि म्हणून नम्रपणे ती ज्ञानाला असं सांगते की तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. रुसून बसलेल्या ज्ञानदेवांच्या मनाची बंदिस्त ताटी उघडण्याचं बळ फक्त मुक्ताई माऊलीत होतं. ताटी म्हणजे मनाचं कवाड. ती जीवनातली एक अवस्था आहे. या अवस्थेतून ज्ञानदेवांना बाहेर काढणाऱ्या मुक्ताईची कसोटी या प्रसंगी आहे. अतिरागामुळे ज्ञानदेवांच्या विवेकाचा तोल कदाचित ढळला असावा. या विवेकाला जागं करण्याचं अवघड काम मुक्ताई करते. सुरुवातीला आपल्या लाडक्या भाऊरायाला
प्रेमाची विनंती करणारी बहीण यात आपल्याला भेटते. अति प्रेमाने ती भाऊरायाला ताटी उघडण्याची लाडी विनंती करते. त्याची संवादाची शक्ती जागी करायचा प्रयत्न करते. त्याच्या विवेकाला हलवते. प्रेमाने फुंकर घालणारी मुक्ताई माऊली त्याच्या प्रेमाला हात घालते. ताटी उघडून बाहेर येण्याची गळ घालते. पण ज्ञानावर या प्रेमाचा कसलाही परिणाम होत नाही. भावा बहिणीच्या नात्यातील प्रेमळ भावनेची मात्रा आता लागू पडणार नाही, तर ज्ञानाच्या बुद्धीला आवाहन करायला पाहिजे असं वाटल्यामुळे ती तिचा अधिकार वापरण्याचा विचार करते. ज्ञानाचा हा राग साधासुद्धा नाही. ताटी बंद करण्याचा दृढनिश्चय त्यांनी केला आहे. ज्या जगावर ज्ञान रुसलं आहे ते जग खोटं आहे. त्या जगावर तू रागवू नकोस. अरे ज्ञाना, तू साक्षात ज्ञान आहेस, ज्ञानाचा सूर्य आहेस. ज्ञान जगावर प्रेम करतं, त्यांच्या चुका पोटात घालतं, त्यांना माफ करतं. असं असून तू त्यांच्यावर का रागवतोयस? ज्ञाना, सगळा राग विसर, शांत हो, प्रसन्न मनाने ताटीच्या बाहेर ये. अशा शब्दात ती माऊली ज्ञानाची समजूत घालते, पण ज्ञाना ताटी उघडत नाही. पारमार्थिक अधिकार मोठा असलेली मुक्ताबाई आता तत्त्वज्ञानात शिरून ज्ञानाची समजूत काढायचा प्रयत्न करते. ज्ञानाला त्याच्या जीवनाचा अर्थ सांगून त्याच्या जीवितकार्याची जाण करून देण्याची शक्ती मुक्ताईत आहे. ज्ञाना स्वतःची ओळख विसरून गेला आहे. त्याच्या संतपणाकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्याच्या संतत्वाला आता जागं करायला हवं हे जाणून मुक्ताई ज्ञानाच्या देवत्वाला स्पर्श करते. ती असं म्हणते, संत जेणे व्हावे त्याने बोलणे सहावे, तरी अंगी थोरपण जया नाही अभिमान. थोरपण जैसे बसे तेथे भूत दया असे. रागे भरावे कवनाशी आपण ब्रह्म सर्व देशी. ऐसी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वातील प्रत्येक जीवावर प्रेम करणं, भूतदया, क्षमा, शांती हे संतांचं भांडवल आहे. भेदाभेद मंगळ मानून समदृष्टी हवी. निंदा स्तुती याच्या पलीकडे संतत्वाला जाता यायला हवं. जगावर रागवून कसं चालेल? हे जग म्हणजेच मी. आपली जीभ दाताखाली चावली गेली तर आपण रागाने आपले दात उपटून टाकत नाही. हा विवेक प्रत्येक वृत्ती, प्रवृत्तीत आणि कृतीत हवा. हे सारं तत्त्वज्ञान ती मोठ्या अधिकारवाणीने रुसलेल्या, रागवलेल्या ज्ञानाला सांगते. समाज आणि संत हे दोन घटक निराळे नाहीत. अहम ब्रह्मास्मी या अद्वैत बुद्धीने शांती धर्माच्या वाटेने आपल्याला जाता यायला हवं. शांती परते नाही सुख याचं महत्त्व जाणायला हवं. संत तोची जगी दया क्षमा ज्याचे अंगी. ज्ञानाच्या मनाची बंदिस्त ताटी उघडताना मुक्ताईचा मोकळा झालेला पारमार्थिक अधिकार म्हणजे ताटीचे अभंग. या अभंगातील धन, तत्त्वज्ञान समाज मनापर्यंत पोचावं म्हणून तर ज्ञानदेवांनी आपली ताटी बंद केली नसेल ना. मुक्ताबाई असं म्हणतात, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. विश्व रागे झाले वन्ही संती सुखी व्हावे पाणी. शब्दशास्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानाच्या सूर्याला तेज देताना मुक्ताबाईचं तेज वाढताना दिसतंय. नित्य मुक्तावस्था अनुभवणाऱ्या मुक्ताबाईंनी ज्ञानाच्या मनाची बंदिस्त ताटी उघडताना एक अलौकिक उंची गाठली आहे. तिच्या चिंतनाची खोली विलक्षण आहे. स्त्री शक्ती, आदिमाया, दुर्गादेवी,
कालीमाता यासारख्या सगळ्या देवतांचं सहज दर्शन मुक्ताई माऊलीत आपल्याला होतं. ज्ञानाची ताटी बंदिस्त राहिली तर अवघ्या विश्वाचं नुकसान आहे हे जाणून मुक्ताबाई ज्ञानाच्या आत्मारामाला जागं करते. ज्ञानाचं देवरूप ओळखून शुद्ध वाणीने देवरूपाला खतपाणी घालणारी मुक्ताबाई खरंच वंदनीय वाटते. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाईच्या तत्त्वज्ञानामुळे ज्ञानदेवांच्या अंतरंगातील विश्वाच्या उद्धाराची तळमळ जागी झाली आणि ज्ञानाची ताटी उघडली गेली. तत्त्वज्ञानाची डूब असलेले हे ताटीचे अभंग रसाळ आणि मोठे अर्थपूर्ण आहेत. लहानग्या मुक्ताबाईंनी एकेका अभंगात साक्षात पांडुरंग उभा केला आहे. न भूतो न भविष्यती असलेले हे ताटीचे अभंग विश्वस्पर्शी आहेत. संत या शब्दाचा पहिला उच्चार मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगात केला आहे. श्रीकृष्णाने गीतोपदेश करून अर्जुनाला मोहमुक्त करून युद्धासाठी प्रवृत्त केलं, तर मुक्ताईने ज्ञानदेवांना ताटीमुक्त करून जीवित कार्यासाठी प्रवृत्त केलं. मुक्ताई ही ज्ञानदेवांची प्रेरक शक्ती होती. या प्रेरक शक्तीमुळे कार्यप्रवृत्त झालेल्या ज्ञानेश्वरांनी पुढे ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. ताटीचे अभंग म्हणजे मुक्ताबाईंची बोधपर वाणी. या अमृतवाणीमुळे ज्ञानेश्वर आपल्या मूळ स्वरूपाकडे गेले आणि अखंड शांतीत विसावले. रागाची तीव्रता कमी झाल्यावर अर्थातच विवेकाला जाग आली. आत्मस्वरूपाचं दर्शन झालं. ज्ञानाची जागृती झाली आणि जनाच्या उद्धारासाठी श्रीमद भगवद्गीतेतील ज्ञानाचा ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानामृताच्या वर्षावांनी अवघ्या विश्वाला त्यांनी तृप्त केलं. ज्ञानदेवांच्या दिव्य स्पर्शामुळे ज्ञानमय आणि प्रेममय झालेल्या रेड्याला ज्ञानदेवांनी वेद शिकवले. हा चमत्कार पैठणकरांनी अनुभवल्यामुळे पैठणकरांनी या भावंडांचा गौरव केला. ज्ञानदेवांची कीर्ती दशदिशांना जाऊन पोचली. सिद्धी प्राप्त झालेल्या चांगदेवांनी मृत्यूवर मात करून 1400 वर्ष आपलं शरीर जतन केलं होतं. चांगदेव महान योगी होते. त्यांची योग साधना फार कडक होती. ज्ञानदेवांच्या तेजाने योगीराज चांगदेव प्रभावित झाले. वंचुनी या काळा रक्षिले शरीर, बहुत दिस भार वाढविला, परी ते सामर्थ्य नाही आम्हा अंगी. ही जाणीव योगीराज चांगदेवांना झाली आणि चारी भावंडांच्या भेटीची त्यांच्या मनाला ओढ वाटायला लागली. पण अहंकार या भावंडांच्या भेटीच्या आड येत होता. म्हणून चांगदेवांनी आपल्या शिष्यांच्या हाती ज्ञानदेवांना पत्र पाठवायचं ठरवलं. पण पत्रात मायना काय लिहायचा असा त्यांच्या मनाचा गोंधळ झाला. ज्ञानदेव वयाने लहान म्हणून चिरंजीव लिहावं का ते ज्ञानसंपन्न म्हणून तीर्थरूप लिहावं हे न समजल्यामुळे चांगदेवांनी ज्ञानदेवांना कोरं पत्र पाठवलं. या कोऱ्या पत्रावर निवृत्तीनाथांच्या आज्ञेने चांगदेवांना 65 ओव्यांचं संवादरूप पत्र ज्ञानदेवांनी पाठवलं. वयोवृद्ध चांगदेवांना या पत्रातील तत्त्वज्ञान न समजल्यामुळे चांगदेव ज्ञानदेवांच्या समक्ष भेटीला आले. ज्ञानदेव चांगदेवांना नम्रपणे सामोरे गेले. चांगदेव योगी याचा अहंकार वाघावर स्वार झाला होता, तर ज्ञानेश्वराची भावंडे नम्रपणे भिंतीवर विराजमान झाली होती. ज्ञानदेवांची नम्रता, शांती, ज्ञान यांच्या तेजापुढे योगीराजांचा अहंकार गळून पडला आणि चांगदेव ज्ञानदेवांना शरण आले.
उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी, आले लोटांगणी चांगदेव. महाविष्णूचा अवतार असलेल्या ज्ञानदेवांना योगीराज चांगदेव शरण आले. आपल्या मस्तकी वरदहस्त ठेवावा अशी चांगदेवांनी ज्ञानदेवांना विनंती केली. तिघा भावंडांनी चांगदेवांना मुक्ताईच्या हाती सोपवलं आणि चांगदेवांना आत्मज्ञानी करायला सांगितलं. मुक्ताबाईंनी चांगदेवांच्या माथी स्पर्श केला मात्र आणि चांगदेवांना निजबोध होऊन ते जीवनमुक्त झाले. चांगदेव पासष्टीचा अर्थ त्यांना समजला आणि चांगदेवांनी मुक्ताबाईला गुरुपद दिलं. मुक्ताई चांगया दिधले जीवन, निर्गुणी साधले घर कैसे. 10 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षाच्या योगीराज चांगदेवांची गुरु झाली. गुरु शिष्यांची ही जगावेगळी अलौकिक जोडी मोठी अद्भुत वाटते. चांगदेव म्हणे, आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मागील 1400 झाली जन्मांतरे, आजी जन्म खरे सार्थकाचे. चांगदेव मुक्ताबाईचे शिष्य झाले. मुक्ताईच्या भेटीमुळे चांगदेवांचं जीवन बदलून गेलं. चांगदेवांच्या जीवनात मुक्ताईला फार मोठं स्थान आहे. चांगदेव सांगतात, अभिमानो आलो श्री अलंकापुरी, अज्ञान केले दुरी मुक्ताईने. मुक्ताई चांगदेवांची गुरुमाऊली होती. या गुरुमाऊलींनी आपल्या लेकरासाठी पाळणा म्हटला. आपण मुक्ताई माऊलीचे पुत्र आहोत याचा चांगदेवांना सार्थ अभिमान होता. चांगयाचे वऱ्हाड मुक्ताईनी केले, मूळ जे फेडिले जन्मांतरीचे. आजवर होतो भाजियेले हाड, नाचे संतान पुढे स्फुंदे स्फुंदे. 1400 झाली बुद्धी माझी गेली, सोय दाखविली मुक्ताईने. धन्य निवृत्ती देवे, धन्य सोपान देव, परब्रह्म ठेव दाखविली. धन्य ज्ञानदेव, धन्य मुक्ताबाई, चांगी म्हणे आई पोटी आलो. गुरु शिष्याच्या जीवनाला प्रेरणा देतो या न्यायाने चांगदेवांनी प्रेरक शक्ती असलेली मुक्ताई माऊली हिला वंदन केलं. मुक्ताई चांगदेव यांच्या विलक्षण नात्यामुळे मुक्ताईचं भावजीवन फुललं. या दृष्टीने मुक्ताई माऊलीची आध्यात्मिक अंगाई गीते मोठी अर्थपूर्ण वाटतात. चांगदेव या माऊलीचं बाळ आहे. गुणना निर्गुण शब्दातीत, तेथे तू निश्चिंत निज बाळा. पाळीणा लाविला हृदय कमळी, मुक्ताई जवळी साधविते. शांती क्षमा विदेह पैवर्णिती, नाव पै ठेविता अद्वैतासी. वटेश्वर सुत चांगा अवधूत, मुक्ताई शांतवित ज्ञानदृष्टी. गुणातीत डहाळी पाळणा लविला, तेथे सूत पहुडला मुक्ताईला. निजी निज बाळा न करी पयाडी, अनुहात टाळी वाजविते. निद्राना जागृती भोगी पै उन्मनी, लक्षते भेदुनी निज पाटी. निभ्रांत पाळणा आता विणवुनी, मन हे बोधिनी पवन दोरा. 21 सहस्त्र श्वास वेळोवेळा, बाळा तोही डोळा स्थिर करी. निद्रानी जागृती निजशील काई, परियेसी चांगया बोले मुक्ताई. चांगदेवांना म्हणजे आपल्या पुत्राला उद्देशून केलेल्या या अंगाई गीतातील मुक्ताईचा मातृभाव बोलका आहे. हा मातृभाव आध्यात्मिक पातळीवरचा आहे. या मायलेकरांचं नातं अशरीरी आहे हे सांगण्याची गरज नाही. या नात्यातून पुढे तिच्या गूढ अभंगांनी एक नववळण घेतलं. या वळणावर मुक्ताबाई चांगदेवांची यौगिक साक्षात्कारासंबंधी आणि आध्यात्मिक अनुभवासंबंधी संवाद साधते. मुक्ताबाई त्यांना योगानुभवासंबंधी प्रश्न विचारते.
टेकावरी टेक त्यावर टेकुली, टेकावरी टेक त्यावर टेकुली, तिथे एक बाळी विस्मो करी. तिचे नाव काय, त्याचे नाव काय, विचारोनी पाहे मना माझी. डोळ्यातील बाहुली झालीसे गुरुवारू, तिची सुई न मिळावा आरुवारू. सुईचे आणीवर बसचले पाठार, मुक्ताई म्हणे चांगया सांग याचा विचार. कूट अभंगात मुक्ताईने गाठलेली आध्यात्मिक उंची आणि पातळी कौतुकास्पद आहे. ब्रह्मांडा गोळकी पवनाच्या पालखी, अवधूत कौतुकी पहुडलासे. बोलवी चांगया मुक्ताई माता, परब्रह्मविद्या परिये सुख देता. डोळा लावून निजी निजला निवांत, स्वप्नी वटेश्वर देखिला निवांत. वृद्ध हठयोगाला तान्हुले मानणाऱ्या कुमारिकेचं अपार्थिव मातृत्व मोठं अलौकिक आहे. मुक्ताईची अंगाई गीतं उपदेशपर आहेत. मुक्ताबाईंना अलौकिक आत्मानुभवाचा जो साक्षात्कार झाला तो त्यांनी त्यांच्या अभंगातून व्यक्त केला. त्यामुळे अशा अभंगांना साक्षात्काराच्या भाषेचा सहज स्पर्श लाभला आहे. ज्ञानी मुक्ताबाई साक्षात्काराच्या गूढ प्रांतात प्रवेश करते. मुंगीने आकाशात उडणं आणि सूर्याला गिळून टाकणं, वांझेला पुत्र होणं, विंचवानी पाताळात जाणं, घारीचा जन्म माशीच्या पोटी होणं, या सगळ्या गोष्टी अशक्य कोटीतल्या आहेत आणि म्हणूनच त्या आपल्याला गूढ वाटतात. ही गूढता तुमच्या आमच्यासाठी, ज्ञानी मुक्ताईसाठी त्या गूढ नसून त्या पूर्ण परिचयाच्या आहेत. म्हणून त्यांच्या दर्शनाने मुक्ताई अर्थपूर्ण हसतात. त्यांच्या या हसण्याला आत्मिक अनुभूतीचा एक दिव्य स्पर्श आहे. अभंग आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा, मला परिचयाचा म्हणजे माहितीच आहे असं वाटतं, पण त्याचा अर्थ समजणं खूप अवघड आहे, कारण हा गूढ अभंग आहे. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय. माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. लौकिक आणि अलौकिक पातळीवरील अनुभवांची गुंफण या कूटरचनेत आहे. मुंगीचं उडणं आपल्याला समजतं, पण तिने सूर्याला गिळणं मात्र आपल्याला समजत नाही. ते समजण्यासाठी तर्काचा उपयोग होणं केवळ अशक्य आहे. तो अनुभव स्वतः मुक्ताई घेते. मुक्ताईच्या दिव्य नजरेने ती आपल्याला केवळ त्याचं दर्शन घडवते आणि तिच्या अलौकिक साम्राज्यात आपल्याला घेऊन जाते. विद्युल्लतेप्रमाणे चमकून जाणारी मुक्ताई आपल्या मनाला चटका लावते. मुक्ताबाईच्या प्रसिद्ध अभंगांपैकी ही एक प्रसिद्ध कूटरचना आहे. त्यातली प्रतिकात्मकता समजून घ्यायला पाहिजे. अंतःकरणातील सारी चित्तवृत्ती जेव्हा आत्मसाक्षात्कारार्थ ऊर्ध्वगामी होते, तेव्हा मुंगी सदृश अशा जीवाच्या कवेत आत्मसूर्य आल्याप्रमाणे अवस्था होते. ध्येय, धात्या, ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्र दळी उगवला सूर्य जैसा, असा अनुभव त्या व्यक्तीला येतो. वांझ अशी जी माय म्हणजे माया, माया म्हणजे जी नाही ती, अशा मायेला आत्मानुभूतीचा पुत्र प्रसवला. हे नवल घडलं. याचा परिणाम म्हणून अहंकार रूपी विंचू पाताळात गेला, त्याचा बिमोड झाला. अशा व्यक्तीच्या मस्तकापर्यंत कुंडलिनी रूपी शेष जाऊन पोचला.
माशीप्रमाणे घाणीतच घोटाळत राहणारी जी इंद्रिये ती प्रसवली आणि त्यामधून घार जन्माला आली. म्हणजे इंद्रियांना देखील तो परमोच्च स्वरूपाचा आत्मदर्शनाचा अनुभव प्राप्त होऊ शकला. हे सगळं म्हणजे एरवी अशक्य वाटणारे शक्य झालेलं पाहून मुक्ताबाईला हसू आलं. 13व्या शतकातील संत चमत्कार म्हणजे भक्तराज नामदेवांची विठ्ठल भक्ती. नामदेव म्हणजे परमेश्वरी भक्तीचं महाप्रचंड रूप. नामदेवांचं जीवन म्हणजे भक्तीची यशोगाथा. विठुमय होऊन गेलेल्या भक्तराजांचं गर्भहरण करणाऱ्या मुक्ताईला नामदेवांनी लहानशी मुक्ताई जैशी सणकांडी असं म्हटलंय. मुक्ताईमुळे आपल्याला आत्मज्ञान झाल्याची साक्ष संत नामदेव आपल्या आत्मचरित्रात देतात. नामदेवांच्या जीवनातील एका नाट्यपूर्ण प्रसंगात मुक्ताई नामदेवांचं गर्भहरण करण्याची प्रतिज्ञा करते. एकदा निवृत्तीनाथ आपल्या 3 भावंडांसमवेत पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आले. तेव्हा पांडुरंगाच्या शेजारी नित्य बसणाऱ्या नामदेवांना 3 भावंडांनी प्रेमाने अति आदराने वंदन केलं. साधकावस्थेत असलेल्या नामदेवांच्या अहंकाराला या वंदनाने जणू खतपाणी घातलं. निवृत्तीनाथांनी मुक्ताईला नामदेवांना वंदन करायला सांगितलं. नामदेवांचं थोरपण माहीत असूनही मुक्ताईने त्यांना वंदन केलं नाही. आपल्या 3 भावांच्या थोरपणाला वंदन न करणाऱ्या नामदेवांचा अहंकार तिला अजिबात आवडला नाही. म्हणे मुक्ताबाई, चंदनाचे झाड अहंता सर्पवेढे गुंडाळिले. भक्त या नात्याचा अहंकार झाल्यामुळे तो अहंकार दूर करणाऱ्या मुक्ताबाईंना नामदेवांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. अज्ञानामुळे अहंकार वाढायला लागतो. विश्वव्यापी पांडुरंगाला एका मूर्तीत शोधू पाहणाऱ्या नामदेवांचं अज्ञान त्यांना ज्ञानपूर्व भक्तीत अडकवून ठेवत होतं. नामदेवांची विठ्ठल भक्ती मोठी विलक्षण होती. देवपिस लागल्यामुळे संसाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या नामदेवांना त्यांची आई गोणाई असं सांगते, सांडी देवपिसे नको करू ऐसे, बळे घर बुडविसी कैसे. ऐसीत मुक्ती तुझी लौकिका वेगळी, संसाराची होळी केली नाम्या. संसाराकडे पाठ फिरवणाऱ्या नामदेवांची सख्य भक्ती मोठी विलक्षण होती. देवाचे जवळी आम्ही निरंतर याचा अभिमान झाल्यामुळे अंगी परब्रह्म मजपाशी हा विचार त्यांच्या मनात होता. निवृत्ती ज्ञानदेव सोपान यांनी आपल्याला वंदन करणं अति योग्य आहे. आपला तसा वडिलकीचा अधिकारच आहे. आपण त्यांना वंदन करण्याची गरज नाही. मुक्ताबाईंना नामदेवांचा हा अहंकारी भाव नामदेवांच्या प्रगतीच्या आड येणारा वाटला आणि मुक्ताई नामदेवांना म्हणाली, अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला. मान अपमान वाढविसी हेवा, दिवसा असता दिवा हाती घेसी. परब्रह्म सवे नित्य तुझा खेळ, आंधळ्याचे डोहाळे काबा झाले. कल्पतरू तळवटी इच्छी तो जे गोष्टी, अद्यापि नरोटी राहिली का. घरी कामधेनू ताक मागू जाये, ऐसा द्वाड आहे जगा माझी. नामदेव वयाने मोठे असल्यामुळे मुक्ताईंनी त्यांना आंधळा द्वाड असं म्हणणं योग्य नाही असं निवृत्तीनाथांना वाटलं. पण मुक्ताई परखड शब्दात अहंकारी नामदेवांची कानउघाडणी करते. झालासी हरिभक्त तरी आम्हा काय, आतुलिते सोय न ठाऊकी. गुरुविण तुझं नव्हेची गा मोक्ष, होशील मुमुक्षु साधक तू. आत्मतत्वदृष्टी नाहीच पाकेली, तोवरी ब्रह्म बोली बोलुनी काय.
तुझे रूप तुवा नाही ओळखिले, अहंतेने धरिले कासयासी. अंतरीचा कोरा गुरुविण असं स्पष्ट शब्दात सांगणाऱ्या मुक्ताईचा अधिकार खूप मोठा आहे. गुरुपदेशाशिवाय गर्वहरण होणार नाही असं ती परत परत आग्रहाने नामदेवांना सांगते. नामदेवांच्या परीक्षेसाठी मुक्ताबाईंनी गोरा कुंभार या अनुभवी संतांची निवड केली. नामदेवांच्या उद्धाराची अपार तळमळ पोटी असल्यामुळे नामदेवांचा उद्धार संतांनी करावा ही तिची प्रामाणिक इच्छा आहे. रात्रंदिवस विठूच्या सहवासात राहून आपण कोरे कसे, या प्रश्नाने नामदेव संतापले, अस्वस्थ झाले. अपमानित झालेले नामदेव विठ्ठलाच्या रावळी गेले आणि विठुरायाला तक्रारीच्या सुरात असं म्हणाले, ज्ञान देवे मज पाठविले कोरे, जुनाट म्हातारा जाळो आला. मुक्ताईनी तेथे माजविली कळी, ही संत मंडळी कपटी तुझी. मुक्ताबाईचे कडक लक्ष्मीचे रूप बघत नामदेव हादरले. लहानशी मुक्ताई जैशी सणकांडी, केले देशोधडी महान संत, असं वर्णन नामदेव करतात. नामदेवांविषयी मुक्ताईच्या मनात अपार करुणा असल्यामुळे त्यांच्या उद्धाराचा ध्यासच तिने घेतला. नामदेवांचा उद्धार संत सज्जनांनी करावा या हेतूने पांडुरंगांनी संतांची आणि नामदेवांची भेट घडवून आणली आहे. त्यामुळे नामदेवांना पावन केलं पाहिजे ही तळमळ मुक्ताबाईला आहे. नामदेवांचा उद्धार करायला अधिकारी कोणीतरी पाहिजे आणि तो अधिकार गोरोबांचाच आहे. आणि त्यामुळे मुक्ताई असं म्हणते, धाडा बोलावणे गोरोबाला, म्हणे मुक्ताई भाजले की कोरे. काकाचे उत्तर सत्य मानू. अखेरीस नामदेवांचे गर्वहरण करून त्यांना विसोबा खेचरांकडून उपदेश मिळाला. पाषाणाची मूर्ती म्हणजे देव नाही हे नामदेवांना आता समजलं. अवघ्या विश्वात देव भरून राहिल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि ते उन्मनी अवस्थेत गेले. नामदेवांच्या भक्तीला ज्ञानाचं कोंदण मिळाल्यामुळे त्यांची भक्ती आता ज्ञानमय झाली. नामदेवांच्या या परिवर्तनात मुक्ताईची भूमिका फार महत्त्वाची आहे. आत्मज्ञानानंतर नामदेवांचा मुक्ताईविषयीचा भाव बदलला आणि ते मुक्ताईबद्दल अति आदराने बोलायला लागले. त्यांना मुक्ताई म्हणजे आदिमायेचा अवतार वाटली. अशा प्रकाराने नामदेवांचा भक्तीचा तर चांगदेवांचा सिद्धीचा अहंकार मुक्ताईने दूर केला. यावरून मुक्ताईचा आध्यात्मिक पारमार्थिक अधिकार किती महान होता याची आपल्याला जाणीव होते. योगिनी मुक्ताबाईच्या योगमार्गावरील अधिकार सांगणाऱ्या ओव्या आहेत. मुक्ताबाईची यौगिक उंची समजण्यासाठी त्या पुरेशा बोलक्या आहेत. पहिली माझी ओवी प्रातःकाल होता, गाईला विधाता त्रिकुटीचा. त्रिकुटीचा देव आचार क्रियाशक्ती, स्थूल देही वर्तती रक्तप्रभा. दशदिशा वेगळी नित्य निरंजन, निःशब्दी हे खूण ओळखावी. निवृत्ती प्रसारे बोले मुक्ताबाई, अनुभवाचे डोही स्थिरावली. उपदेश हा मुक्ताबाईच्या अभंग रचनेचा प्रमुख रंग आहे. प्रबोधन हा या अभंगाचा मुख्य उद्देश आहे. जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती हा भाव सहजपणे या उपदेशात बघायला मिळतो. या उपदेशात तिच्या ज्ञानाचा अधिकार असल्याचं तिला जाणवतं. तिच्या हरिपाठाच्या अभंगात नामस्मरणाचं महत्त्व सांगणं हा तिचा मुख्य उद्देश आहे. नामस्मरणापुढे यज्ञयाग तीर्थव्रत सारं काही उणं आहे हा तिचा अनुभव आहे. वेदे बोलियले ब्रह्मार्पण भावे, सदा मुक्त भावे अरे जना. मुक्ताई मुक्त हरिनाम सेवित,
अवघेची मुक्त सेविता हरी. कृष्ण नामे जीव सदा झाले शिव, वैकुंठ राणी व मुक्त सदा. मुक्ताबाई संजीवन मुक्त मुक्ती कोडे, झाले पै निवाडे हरी रूप. आपण मुक्त आहोत, आपण द्वंद्वातीत आहोत याची जाणीव या अभंगात प्रतिबिंबित झाली आहे. सद्गुरू प्रसादासंबंधी तिच्या अभंगात ज्ञान व्यक्त होतं. तिच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीनुसार तिच्या अभंगातील अभिव्यक्ती आहे. ती असं म्हणते, सर्व रूपी निर्गुण संचले पै सर्वदा, आकार संपदा नाही तया. आकारिती भक्त मायामय काम, सर्वत्र निस्सीम अंतरी आहे. निवृत्तीचा उच्छेदू निवृत्ती तत्वता, सर्व ही समता सांगितली. मुक्ताई आवीट मुक्त पंथरत, जीवी शिवी अनंत तत्वविद. मुक्ताबाई परमार्थाची श्रेष्ठता सांगता सांगता आत्मतत्वाचं शाश्वत स्वरूपच आपल्या अभंगातून बोलते. विश्रांती मनाची निज शांती साची, मग या यमाची भेटी नाही. अधिकारी मन मग सारी स्नान, रोकडेची साधन असे हाता. साधिले साधन नित्य अनुष्ठान, चित्ती नारायण मंत्र जपे. मुक्ताई प्रवीण नारायण धन, नित्य मंत्रे स्नान करिवेणी. मुक्ताबाईच्या अभंगवाणी संख्येने जरी कमी असली ना, तरी गुणवत्तेच्या दृष्टीने ती महान आहे. तिच्या अभंगातील निर्भीडपणा कौतुकास्पद वाटतो. भल्या भल्यांचा अभिमान घालवण्याचं सामर्थ्य तिच्या या अभंगवाणीत आहे. मुक्ताईंनी 2 अहंकारी महापुरुषांच्या अहंकाराचा निराश केला. मुक्ताबाईमुळे त्या दोघांच्या जीवनात आत्मज्ञानाची ज्योत फुलली. त्यांच्या जीवनातील परिवर्तनाला कारण झाली मुक्ताबाई. ही महान मुक्ताबाई खरंच मुक्त होती. तिचं तेज, तिचं यौगिक सामर्थ्य, तिचा सडेतोडपणा दिपवून टाकणार आहे. ती विलक्षण तेजस्वी आहे. ती निर्मळ गंगाजळासारखी पारदर्शी आहे. तिच्या अंतरी कामक्रोधाला जागा नाही. लोभ मोहाच्या वाटेने ती कधी गेलीही नाही. ज्ञानेश्वरांनी मुक्ताईला दिलेली सनद हा भाग खूप समजून घेण्यासारखा आहे. समजायला थोडा अवघड आहे, पण तरी देखील मनाला आनंद देणार आहे. ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई या तिघांनाही नाथ संप्रदायाची दीक्षा प्राप्त झाली होती. तिघांची साधना सुरू झाली. मुक्ताई, सोपान माऊलींपेक्षा लहान असल्यामुळे ज्ञानेश्वर खूप गोष्टी त्यांना सांगायचे. या तिघांचं भाऊ बहिणीचं हे नातं अशा प्रसंगी गुरु, बंधू, भगिनी या नात्यात बदलून जायचं. निवृत्तीनाथ हे तिघांचे सद्गुरू. त्यांच्याविषयी अपार प्रेम, भक्ती, आदर या तिघांच्याही मनात होता. मुक्ताबाई ज्ञानदेवांना सतत शंका विचारायची. त्यातून ज्ञानामुक्ती यांच्यात संवाद व्हायचे. ज्ञानदेवांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान मुक्ताबाई स्वतःच्या अनुभवाच्या कसोटीवर पडताळून पाहायच्या. दोघातले हे संवाद अत्यंत उच्च पातळीवरचे आहेत, कारण दोघांची पारमार्थिक उंची विलक्षण होती. आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रापंचिकांना ती उंची समजणं अवघड, खरं तर अशक्य वाटतं. एकदा ज्ञानदेवांनी मुक्ताबाईला असं सांगितलं की विटेवर उभी असणारी ती मूर्ती म्हणजे साक्षात ज्योतीची निजज्योत आहे. मुक्ताबाईंनी हे सगळं ऐकलं. त्यावर खूप विचार केला, पण तिला काहीतरी निराळं जाणवलं. पांडुरंगाची मूर्ती सगुण दिसते,
पण ती केवळ सगुण नाही, तर ती निर्गुण वाटते. पण ती केवळ निर्गुणही नाही. तिला समजे ना हिला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं. ती ज्ञानदेवांना असं म्हणते, म्हणे मुक्ताबाई सांग ज्ञानेश्वरा, विचार हा बरवा करुनिया. मुक्ताबाईच्या या गहन प्रश्नाला माऊलींनी निर्गुणातून सगुणाची उत्पत्ती कशी झाली हे उलगडून दाखवलं. मुक्ताबाईंच्या प्रखर साधनेमुळे त्यांना अनेक प्रश्न नेहमी पडत. गुरुकृपा कशी असते या प्रश्नापासून या सनदीचा श्री गणेशा होतो. झाली ब्रह्मप्राप्ती मुक्ताबाई या अवस्थेपर्यंत सनदीच्या अखेरीस मुक्ताबाई जाऊन पोचतात. या सनदीतून मुक्ताबाईंच्या आध्यात्मिक जीवन प्रवासाची उंची आपल्याला समजते. ज्ञानदेव मुक्ताबाईंच्या गहन प्रश्नांना मुक्ताबाईंच्या मनाचं पूर्ण समाधान होईपर्यंत उत्तरं द्यायचे. दोघांचीही प्रश्नोत्तरं म्हणजे बरेचदा भगवंताच्या लीला वाटतात. ज्ञानदेवांनी मुक्ताबाईंना जे जे तत्त्वज्ञान सांगितलं ते सगळं मुक्ताबाईंनी अनुभवलेलं होतं. ही खरी मुक्ताबाईची उंची आहे. मुक्ताबाईंच्या मनात निवृत्ती ज्ञानदेव या आपल्या दोन्ही सद्गुरूंविषयी अत्यंत कृतज्ञ भाव आहे. या दोन सद्गुरूंमुळे आपल्याला उच्च दशा प्राप्त झाली याची जाण मुक्ताबाईंच्या मनात आहे. त्या असं म्हणतात, निवृत्ती कृपेची पाऊटी, ज्ञाना सोपी कुसुमकांती, विराली मुक्तपणाची मुक्ती आपुलिया. ज्ञानबोध हा मुक्ताईचा ग्रंथ म्हणजे तिची एक अपूर्व रचना आहे. निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांच्यातील संवाद म्हणजे हा ग्रंथ. यात मुक्ताबाईंनी ब्रह्म आणि माया या संबंधी अत्यंत सविस्तर चिंतन केले. मुक्ताबाईंचा आध्यात्मिक विचार आणि त्यांचा पारमार्थिक अधिकार यांची उंची या ग्रंथातून समजते. हा ग्रंथ अभंगात्मक आहे. मुक्ताबाई स्वरूपाकार झाल्या त्यापूर्वी काही दिवस आधी या ग्रंथाची निर्मिती झाली असावी. सद्गुरू निवृत्तीनाथांनी आपली सत्शिष्या हिला प्रश्न विचारलेत. पण मुक्ताबाई स्वरूपात निमग्न असल्यामुळे, तिचं देहभान हरपलं असल्यामुळे ती प्रश्नाची उत्तरं देण्याच्या मनस्थितीत नाही आहे. पण सद्गुरूंच्या विनंतीनुसार मुक्ताईने प्रश्नांना उत्तरं दिली. ही प्रश्नोत्तरं म्हणजे हा ग्रंथ. ही सगळी प्रश्नोत्तरं अर्थातच मौखिक स्वरूपातली आहेत. हा दोघांच्यातला खाजगी संवाद आहे. हा संवाद मुक्ताईच्या समाधीनंतर निवृत्तीनाथांनी लिहून काढला असावा. ज्ञानदेव सोपान आणि चांगदेव यांनी समाधी घेतल्यानंतर मुक्ताबाई जास्तीत जास्त आत्ममग्न होऊन गेल्या. निवृत्तीनाथांनाही आपला समाधीकाळ जवळ आल्याची तीव्रतेने जाणीव झाली. अशा वेळी मुक्ताबाईंकडून खूप गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. कारण मुक्ताबाईचा आध्यात्मिक अधिकार आपल्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे याची जाण निवृत्तीनाथांना होती. स्वतःचं मोठेपण विसरून निवृत्तीनाथ आपल्या धाकुली बहिणीला तिचा अधिकार ओळखून परत परत विनवणी करतायत. या ठिकाणी निवृत्तीनाथांनी परत परत आर्जव करून मुक्ताबाईंना बोलकं केलं आहे. मुक्ताबाई बोलल्या नाहीत तर त्यांच्या अंतरंगातील वैचारिक आध्यात्मिक धन त्यांच्याबरोबर संपून जाईल. ते धन समाज मनाला समजायला हवं. हे धन मुक्ताईंखेरीज अन्य कुणीही देऊ शकणार नाही याची निवृत्तींना मनोमन खात्री होती. निवृत्तीनाथ म्हणतात, थोरपणाचे सांडियले ब्रीद, जोडून या कर मागती पै. मुक्ताबाई म्हणजे साक्षात आदिमाया आहे. मुक्ताबाई ज्या उच्च स्थानी विहार करतायत तिथला अनुभव समजून घेण्यासाठी निवृत्तीनाथ उत्सुक आहेत. या आदिमायेने आपल्याला मार्गदर्शन करावं. कारण या बाबतीत आपण अज्ञानी आहोत असं निवृत्तीनाथांना वाटतंय. यावेळेला मुक्ताबाई
गुरु आणि निवृत्तीनाथ यांचे शिष्य असं नातं आहे. मुक्ताबाई गुरु झाली आहे आणि निवृत्तीनाथ तिचे शिष्य झालेत. तुझं विण वाट उमजेना ही निवृत्तीनाथांची भूमिका आहे. मुक्ताबाईंनी आपल्याला बोध करावा ही त्यांच्या अंतरंगीची तळमळ आहे. निवृत्तीनाथांसारखा सद्गुरू शिष्य होऊन आपल्या शिष्याला म्हणजे मुक्ताबाईंना सद्गुरूच्या भूमिकेतून मला मार्गदर्शन करावं ही विनंती करतायत. असं या ज्ञानबोध या ग्रंथाचं विलक्षण स्वरूप आहे. तुम्ही आम्हा गुरु, आम्ही तुम्हा गुरु, उत्तरा प्रति उत्तरू सहज होय. आम्ही तुम्हा शिष्य, तुम्ही आम्हा शिष्य, परस्परे आस भाव एक. मुक्ताबाईंचं हे सगळं साहित्य खरंच समजायला अवघड आहे. कूट अभंग कितीही समजून घेतले तरी त्याची अनुभूती आल्याशिवाय त्याचा अर्थ लक्षात येत नाही. पण असं असूनही लोकसाहित्यात मुक्ताबाई रुजली असं आपल्याला म्हणता येतं. मुक्ताईच्या अभंगाची भाषा साधी असूनही आशय अत्यंत गहन आणि गूढ आहे. त्यामुळे त्यांचे अभंग सर्वसामान्यांपर्यंत अर्थाच्या दृष्टीने पोचत नाहीत. मुक्ताबाईंचा अनुभव सामान्यांना समजू शकत नाही. त्यामुळे समृद्ध अभंग रचना असूनही ती अलक्षित राहिली. असं असूनही लोकसाहित्यात मुक्ताबाईचं विविध रूपात चित्रण आपल्याला बघायला मिळतं. ज्ञानदेवांची धाकुली बहीण मुक्ताबाई, चांगदेवांना वठणीवर आणणारी मुक्ताबाई, सौंदर्यवान मुक्ताबाई, आदिमाया मुक्ताबाई, आपली आप्त असणारी मुक्ताबाई जनमानसात रुजली आहे हे यावरून समजतं. लहानग्या मुक्ताबाईबद्दल विलक्षण कौतुक समाज मनात आहे. माझ्या मुक्ताचं चांगुलपण गं जसं केवड्याचं पानं. ज्ञाना आणि मुक्ताई यांचं विलक्षण प्रेम, दोघं एकमेकांचा आरसा. या दोघांच्या प्रेमाचं बोलकं वर्णन लोकसाहित्यात केलेलं आहे. देव ज्ञानोबा तोंड धुतो इंद्रायणीच्या झऱ्याला, मुक्ताई त्याची बहीण मोती गुंपिती तुऱ्याला. ज्ञानोबा देव बोल मला कशाला व्हावी राणी, बहिणी मुक्ताबाई आंघोळीला देग पाणी. दोघांच्या बालपणीच्या प्रेमाचं वर्णनही खूप छान आहे. भावा बहिणीचे बालपणाचे प्रेम, उभे राहिले दोघे मुक्ताई ज्ञानोबा प्रेमानी. खानदेशी समाजमनात लोकगीताच्या माध्यमातून मुक्ताई आजही परिचित आहे. चला सयाग जाऊ आपण आळंदीबाई, आळंदी पायी पायी, बहीण मुक्ताबाई ज्ञानेश्वरांची बहीण चालती भित्त दावी. लहानग्या मुक्ताबाईचं अफाट कर्तृत्व लोकगीतातून सहजपणे बोलकं झाले. माझी मुक्ताई मुक्ताई, माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांगदेव योगी यांनी तिला मानले की रे गुरु. अशी ही लोकगीतातली मुक्ताबाई आजही आपल्या मनापर्यंत पोचते आणि आपल्या मनाला रुंजी घालते. ज्ञानदेवांच्या मनाची ताटी उघडणारी मुक्ताबाई संतत्वाची तात्विक चर्चा करण्याइतकी समर्थ आहे. एकनाथ महाराजांनी तिचा अधिकार ओळखला होता. नाथ तिच्या संबंधी म्हणतात, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्री वरिष्ठ, आदिशक्ती. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, पावन हे साचार मूढ जन. अज्ञानासी बोध, सज्ञानाची शुद्धी, तोडिली उपाधी सर्वत्रांची. लडिवाळ ताने एका जनार्दने, कृपा असो देणे मजवरी. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांनी मुक्ताबाईचं थोरपण जाणलं होतं. त्यांच्या मनात आपल्या लहानग्या बहिणीबद्दल पराकोटीचा आदरभाव होता. हा आदरभाव व्यक्त करणारी ज्ञानदेवांची आरती मुक्ताबाईची योग्यता सांगायला पुरेशी आहे. ज्ञानदेव म्हणतात, अहो मुक्ताबाई तू ब्रह्मीचे अंजन, तुझेची प्रसादे,
तुझेची प्रसादे सद्गुरु निधान. तुझ आणि निवृत्ती नाही भिन्नता, तेची तू आरती सारजा माता. मुक्ताई मुक्त कृपा हे परब्रह्मीची माया, जे अव्यक्त रूप ते तू पाहे चांगया. हा जडदेह मिरविसी काया, परतुनी पाहता तुझा तूची विलया. सद्गुरु परते अनुदैवत नाही, लागले लय लक्ष चांगया पाही. देहीचे विदेही बोलणे काही, ज्ञानराज ओवाळी अहो मुक्ताबाई. मुक्ताबाईची आरती गाणाऱ्या ज्ञानियांच्या राजाने मुक्ताबाईंच्या अभंगाचा मोठेपणा ओळखून हे सगळे अभंग उतरवून ठेवले. निवृत्तीचं बोल लिहिले सोपाने, मुक्ताईची वचने ज्ञानदेवे, असं जनाबाईंनी सांगून ठेवले. निवृत्तीनाथांनाही मुक्ताबाईबद्दल अनेकदा गौरव वाटला आणि तसे गौरवोद्गारही त्यांनी काढले. निवृत्ती हा वैराग्याचा महामेरू, तर मुक्ताई ही वैराग्य कुळाची स्वामिनी. ज्ञानदेवांच्या वक्षस्थळावर शोभणारी मोहनमाळ म्हणजे मुक्ताबाई. मुक्ताबाई शाळिग्राम आहे, तर तो शाळिग्राम हे निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान यांचं धाम आहे. तिन्ही भावंडांची ती माय आहे. मुक्ताबाईच्या आध्यात्मिक अधिकाराची उंची समजल्यामुळे निवृत्तीनाथ आपल्या शंकांचं समाधान मुक्ताबाईकडून करवून घेतात. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीनंतर निवृत्ती, सोपान, मुक्ताई हे तिघं उदासीन होऊन गेले. आपलं कार्य संपलं, आपलाही मार्ग आता मोकळा झाला असं वाटल्यामुळे तिघांना आता समाधीचे वेध लागले. ज्ञानदेवांनंतर महिन्याभरातच सोपानदेव सासवड इथे समाधी घेतात. पाठोपाठ मुक्ताई सुत चांगदेव समाधीस्थ होतात. तापसांचा मेळा फुटला या विचाराने मुक्ताबाई खिन्न होते. वास्तविक ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या निर्णयापासूनच मुक्ताबाई उदासीन होऊन गेली. ती इथे उदासीन म्हणजे विरक्त. माऊलीं वाचून जीवनात राम नाही हा तिच्या मनीचा भाव होता. आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर ही भावना असल्यामुळे त्यांच्या विना जीवन व्यर्थ आहे हा विचार तिला विरक्त करत होता. माऊलींच्या समाधीनंतर शोक न आवरता येणाऱ्या मुक्ताईची समजूत पांडुरंगाने काढली. देव म्हणे तुझं येणे जाणे नाही, अनुभवनी पाही जीवनमुक्ती, असं पांडुरंग तिला म्हणाले. माऊलींच्या समाधीनंतर तिच्या संयमाचा बाण फुटला. तिच्या मनाची तळमळ अभंगातून बोलकी झाली. आवेगे ज्ञानजननी ज्ञानाई गे, ज्ञाननाथे गे, कामधेनू तू माझी ये गे. ज्ञानाई तू माझी ये, ज्ञानाई तू बाप माझा गे. ज्ञानाई गुरुदेव ज्ञान ध्यान, साधन परत्र पावन. इज तुझं वाचून आन मज कोण गे, बाईनुपेक्षी गे ज्ञान बहिणी. राऊळीचे कर्हे हारपले हाटी, माणूस प्रति झाडा घेता ती मोठी. ज्ञानदेवांच्या समाधीनंतर मुक्ताई उदासीन झाली. तिची जगण्याची इच्छाच नष्ट झाली. आता हे शरीर रक्षू नये हा विचार तिच्या मनात आला. अन्न पाणी आणि आहार तिने व्यर्ज मानला. चालण्याचे त्राण अंगी राहिले नाहीत. वैशाखाचा महिना असल्यामुळे ऊन रखरखीत होती. तापी तीरावर वैष्णवांचा मोठा समुदाय जमला होता. एदलाबादेहून 2 मैलांवर असणाऱ्या माणेगाव इथे एकांतात निवृत्तीने गंगाधारेजवळ मुक्ताईला तिच्या ब्रह्मभावाचं स्मरण करून दिलं. आत बाहेर स्वामीचे स्वरूप स्वये नंदादीप उजळला, असं म्हणून स्वरूपाकार स्थितीत आकाश गरजून विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि मुक्ताबाई सहज स्वरूपी मिळून गेली. एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी, जेव्हा निरांजनी लुप्त झाली. तो दिवस होता शके 1219, वैशाख वद्य द्वादशी. मुक्ताबाई डोळ्यांना न दिसताच एकाएकी गुप्त झाली. सगळ्यांना दुःख झालं.
होती ऐसी नाही झाली मुक्ताबाई, संत ठाई ठाई स्फुंदता ती. अशी सगळ्यांच्या मनाची अवस्था झाली. साऱ्यांना चटका लावून मुक्ताबाई कायमची नाहीशी झाली. पण अभंग रूपाने मुक्ताबाई अजरामर झाली. तिच्या लखलखत्या तेजाने आजही डोळे दिपून जातात. माऊली संत या पदव्या अवघ्या 18 वर्षात भूषवणारी मुक्ताबाई खरंच सौदामिनी वाटते. मुक्ताईच्या जाण्याने देहाआधी प्राण जावा अशी अवस्था झालेले निवृत्तीनाथ असं म्हणतात. अवीट बोलणे बोलावे अनादी, जे गुह्य वेदी सापडेना. कीर्ती वैराग्य केले सामराज्य, गुरुत्वासी लाज नाही आली. नाशिवंत शरीर केले अविनाश, घडविला विलास अध्यात्माचा. अवीट बोलणी आठविती मनी, आता त्रिभुवनी दिसेनात. मुक्ताबाईंच्या समाधीनंतर थोड्याच दिवसात निवृत्तीनाथही त्र्यंबकेश्वरला समाधी घेतात. तिघा भावंडांच्या मनात आपल्या या धाकुली बहिणीचं स्थान अलौकिक आहे. त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाई, तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये. ब्रह्मा विष्णू हर जैसे एके ठाई, तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये. रज तम गुण सत्व गुणा ठाई, तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये. भूचरी खेचरी चाचरी ते पाही, अगोचर ठाई मुक्त गंगा. मुक्ताबाईच्या स्वरूपाकार होण्याचा लोकसाहित्यात किती सुंदर अर्थ सांगितला आहे बघा. खरंच हा अर्थ मनाला चटका लावून जातो. रानामधी मुक्तेला वीज भेटली, रानामधी मुक्तेला वीज भेटली, कळवळूनी लेकीला मिठीत घेतली. ज्योतीला तेजातच ठाव लाभला, ज्योतीला तेजातच ठाव लाभला. मुक्त मने मुक्त खरे गाऊया चला. खरंच मुक्ताबाई गायलाच पाहिजे, तरच ती आपल्याला समजेल आणि आपल्या मनात ती कायमचं घर करून राहील. अशा या मुक्ताबाईला, तिच्यातल्या स्त्री शक्तीला त्रिवार वंदन. धन्यवाद.